नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. 20 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज जो निकाल झाला, आज न्यायमूर्तींनी सांगितलं की तपशीलवार जो आदेश आहे तो मी नंतर वेबसाईटवरती अपलोड करतो, पण तत्वतः ह्या तिघांचे पण जामीन मी मंजूर करत आहे. त्यामुळे आदेश यायला कदाचित 1-2 दिवस जातील, कारण न्यायमूर्ती पण व्यस्त आहेत. ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट, मागण्या 3 होत्या. एक, या केसमधले आरोपी अमोल काळे आणि शरद कळसकर या दोघांच्याही अटका साधारण 2018-19 मधल्या, म्हणजे 7 वर्ष झाली तरी केस संपलेली नाही आणि जामीन मिळत नाही. तर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर यावर्षी आम्ही ते उच्च न्यायालयात ते दाखल केलेले, जे आज झालेले आहेत. आणि दुसरं, डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, म्हणजे जे ENT गोल्ड मेडलिस्ट सर्जन, जे ह्या केसमध्ये 2016 मध्ये अटक झालेले, 2018 मध्ये सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयासमोर सरकारी पक्ष गेला, ते म्हणाले हा रद्द करा, पण उच्च न्यायालयाने ते काही ऐकलं नव्हतं की ह्याच्यात काय रद्द करण्यासारखं नाही. मग सरकार परत खाली आलं की आम्ही इथे ट्राय करतो, आणि सत्र न्यायालयाने स्वतःच दिलेला जामीन परत फेटाळला आणि त्यांना 16 जुलै 2024ला परत आज जायला लागलेला. आता वर्ष होऊन गेलं. तर आम्ही युक्तिवाद असा केलेला की हा अन्याय आहे. म्हणजे एकदा सत्र न्यायालयाने निकाल दिला आणि या केसमध्ये इतक्या विसंगती आणि परस्पर विरोधी गोष्टी आहेत की ज्या खालच्या न्यायालयाने एकदा कन्सिडर केल्यावरती परत स्वतःच आपलं म्हणणं बदलू नाही शकत. म्हणजे निकाल एक आणि स्पेसिफिक असला पाहिजे. आणि या केसमध्ये एकूण पोलिसांचं ची चार्जशीट बघितली तर 3 वेगवेगळी मॉडेल्स आहेत. पहिलं मॉडेल, ते म्हणतात हे 2 आरोपी समीर गायकवाड आणखीन एक, मग दुसरं म्हणतात सारंग अकोलकर आणखीन एक, आणि मग म्हणतात सागर लाखे, त्यांचा जो स्टार विटनेस आहे तो सांगतो ते अजूनच तिसरे आहेत. म्हणजे नक्की कोण, हे त्यांनाच कन्फ्युजन आहे. ही परिस्थिती आम्ही न्यायालयासमोर सगळी दाखवली आणि त्याच्यातून हा जामीन मंजूर झालेला आहे. अर्थात मी आज सगळ्या तुमच्यासोबत असलो तर याच्यात एक मोठी वकिलांची टीम लढत होती, कारण हे भगव्या दहशतवादाचं कुठेतरी नॅरेटिव्ह बनवायचा प्रयत्न होता. सिनियर वकील नितीन प्रधान, शुभदा खोत, पुष्पा गनेडीवाला, सिद्धविद्या, मी असे अनेक वकील ह्याच्यात होतो. एक मोठी टीम यांनी काम केलेलं आहे. ही गोष्ट नाही. हे 3 जर बाहेर पडले तर 2 त्यांच्या म्हणण्यानुसार ॲब्स्कॉन्डिंग आहेत, तर बाकीचे सगळे आरोपी आता बाहेर आले असं म्हणता येईल. आता प्रकरण असं आहे की 5 वर्ष सरकार, म्हणजे देशाच्या इतिहासातली कदाचित ही पहिली अशी केस आहे की आरोपपत्र सरकार दाखल करतं आणि मग सरकार हायकोर्टात जातं की केस चालवू नका. मग केस लवकर चालावी हे सरकारचं कर्तव्य आहे, पण सरकार 5 वर्ष तसं बसून राहिलं त्या केसवर. 2016 ते साधारण 2021 सरकारने खटला चालवू दिला नाही. त्याच्यानंतर 2023 पासून खटला सुरू झाला. आता साधारण 35-40 साक्षीदार झालेले आहेत आणि त्या साक्षीदारांची कथनं, मला वाटतं हल्ली तुम्ही कोण सेशन कोर्टात काय सुरू आहे हे ऐकायला येत नाही, पण आवर्जून या. मागे एक साक्षीदार आला जो कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष होता, जिल्हाध्यक्ष, पण तो कुठला काळ अध्यक्ष होता हे त्याला माहित नाही. कार्ल मार्क्स कोण याच्याबद्दल त्याला काही सांगता आलेलं नाही. अशा बऱ्याच गोष्टी आज कोर्टात सुरू आहेत. अर्थात आम्ही बचाव पक्षाचे वकील असल्यामुळे रोज हे सांगू नाही शकत की काय सुरू आहे, पण तुम्ही जर येऊन बघितलं तर ह्याचं काय सुरू आहे कोर्टात हेही कळेल. म्हणजे 10 वर्षापूर्वी ज्या जोराने त्या बातम्या लागत होत्या की हेच ते खरे खुनी, हेच ते खरे खुनी, आज काय सुरू आहे हेही लोकांना कळावं, एवढंच मी सांगेन. संपूर्ण पोलिसांच्या तपासाकडे आता तुम्ही कसं बघताय? ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, खरं पोलिसांनी हे मान्य करायला पाहिजे कुठेतरी की उच्च न्यायालयात जी मॉनिटरिंगची याचिका सुरू होती त्याच्यामुळे दबाव येऊन त्यांनी असंच काहीतरी तपास करायचा, केल्याचं दाखवायचं, असं झालंय का हा खरा प्रश्न आहे. कारण तुम्ही एकदा ते काय वेब सिरीज किंवा पिक्चर असतात, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 येतो, तपासाचे असे एडिशन्स नाही येऊ शकत जे एरवी केसेसमध्ये नाही झालेलं, इथे झालंय. त्यामुळे कुठेतरी फक्त मीडिया ट्रायल होते, फक्त कुठेतरी आंदोलनं होतात आणि मग कोणालाही पकडा, हिंदुत्ववादी विचारांचा कोणाला तरी पकडा, पण पकडा, असं प्रेशर निर्माण होऊन हे होतंय का, हा मला प्रश्न आहे. त्या टिप्पणीवरती आता आदेश आल्यावरच कळेल. पण ऍट द सेम टाइम मी हे सांगतो की ज्या 6 जणांचे बेल आधी मंजूर झाले, जस्टिस किलोरांची ऑर्डर आहे ती, त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा जो यांचा स्टार विटनेस आहे हा कितपत विश्वासार्ह आहे ह्याचा मला आत्ताच प्रश्न आहे. म्हणजे त्याच्या विश्वासार्हतेवरती उच्च न्यायालयाने आधीच प्रश्न निर्माण केलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect.
टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।